हॅलो, गुड मॉर्निंग. मनोज चौधरी का? काय काम आहे? नमस्कार, मी दीपिका देशपांडे बोलते SP बँकेतून. ते तुमच्या लोनचे 3 हप्ते थकवलेत तुम्ही. हा, मग हेच विचारायला फोन केला होता की कधीपर्यंत जमेल तुम्हाला पैसे द्यायला? नाही देणार. फालतू फोन नाही करायचा परत. हा काय सर? हॅलो, तुला माहिती ना आपण बाई बरोबर काम नाही करत ते. हो, पण काय झालं माहितीये का, मी सांगतो लोचा. सोनटक्के, तुला पुरता ओळखतो. मी मुद्दाम तिला वसुली डिपार्टमेंटला टाकलंस ना. चेंज करायचं. चेंज कसं करणार? शक्य नाही ते. म्हणजे हेड ऑफिस वरनं तशी ऑर्डर आहे की त्या बाईंना वसुली विभागात ठेवायचं, म्हणून मी. हॅलो. हॅलो, देशपांडे बाई, जरा आतमध्ये येता का केबिन मध्ये? हो सर, आलेच. अरे मारत नाहीये, पाय मोकळा करतोय. मे आय कम इन सर? या लगेच या. काय झालं सर? देशपांडे बाई, हे इंद्राजी आहेत. हॅलो इंद्राजी. बर देशपांडे बाई, तुम्हाला आजपासून यांच्याबरोबर फील्डवर जायचंय आणि वसुली करायची आहे. निघायचं इंद्राजी. इंद्राजी कुठे जायचंय ते सांगता का प्लीज? इंद्रा, आज आपण यांच्यावर जायचं. इंद्रा कोणाबरोबर जात नाही, दुनिया इंद्रा बरोबर जाते. ऍड्रेस द्या बाईंना. बाई? 122 स्नेहा सदन, ठाणे पूर्व. आय एम सत्तू, इंद्रा फ्रेंड, नो मॅरेज. इंद्राजी बॅग. आय गो बाईक, यू गो रिक्षा. स्नेहा स्नेह सदन 122 ठाणे पूर्व. रिक्षा सुनो. अरे चल सर, तू बस पटकन. बाई थांब ना, बँक वाल्याला रिक्षा मिळत नाहीये. रिक्षा रुको. 122. अरे पूरा सुन के तो नहीं बोलो. भाई ऐक ना, त्या बँक वाल्यासाठी रिक्षा थांबत नाहीये. रिक्षा भाई कर ना काहीतरी. रिक्षा रुक. अरे भाई काहीतरी कर ना. भाई बँक वाल्यासाठी रिक्षा थांबत नाहीये, काहीतरी कर ना भाई. हो बसा ताई, बसा बसा, सोडतो मला, बस. चला रिक्षा थांबिंग, वी आर गोईंग.
नमस्कार, मी दीपिका देशपांडे, SP बँकेतून आलोय आम्ही. साहेब आहेत का खरी? शंकर, हा येऊ दे त्यांना. हो या या. या मॅडम, या बस. थँक्यू. अरे शंकर, साहेबांना बसायला खुर्ची दे. चहा वगैरे? ते चहा सकाळीच झालाय माझा. सर तुम्हाला मॅडम, नाही नको. तुमच्या बँकेतून लोन घेऊन मी दुधाचा बिझनेस सुरू केला. महिनाभर झकास चालला आणि मग लॉस होत गेला मॅडम. त्यानंतर माझा ऍक्सिडेंट झाला आणि ही अशी अवस्था झाली. आता पैसे नाहीत आणि पायही नाही. 2 वेळेला जेवायला मिळालं तरी खूप, अशी परिस्थिती आहे मॅडम. खरंच खूप वाईट झालं. आता तुम्ही माझ्या घरी आलाच आहात तर तुम्हाला नाराज करणार नाही. थांबा हा. अशी परिस्थिती कोणावरच येऊ नये. मॅडम, हे 151 रुपये आहेत. खरं तर हे माझ्या औषधासाठी ठेवलेले पैसे होते, पण आता तुम्ही ठेवा. देवाच्या मनात असेल ना तर बाकीचे सुद्धा लवकरच परत करेन मी. घ्या मॅडम. नाही, मी हे पैसे नाही घेऊ शकत काका. नाही नको. तुम्ही प्लीज हे पैसे ठेवा तुमच्या औषधांसाठी. आणि ते लोनचे पैसे तुम्ही द्या नंतर, चालेल? झालं तुमचं? ऍक्सिडेंट कधी झाला? 2 वर्ष झाली. घरात एकटाच असतो ना? मी आणि नोकर. ऍक्सिडेंटमुळे चालता पण येत नाही. हो.
मग घरात चपलांचे 6 जोड कसे? किती पैसे बाकी आहेत त्यांचे? 2.5 लाख. पळाला? हा. त्यातले 2.5 पेटी काढून घे तू आणि मोजून मॅडमला दे. हा. थँक्यू. मलती. हा, साळगावकर इंद्रजित. विद्यार्थी होता माझा. हुशार होता शाळेत एकदम. बरं. आता स्वतःचा व्यवसाय करतो. हो नाही सर, जे काही येतं, जे काही शिकलो ते तुमच्यामुळे सर. माझं असं काहीच नाही त्यात. कसला हँडसम आहे ना तो. एक सेकंड सर. शाळेचे दिवस सर तुमच्यामुळे खूप खूप स्पेशल होते. एक्सक्यूज मी सर, मी जरा आलोच. हो हो. सत्तू कोणी जरा हँडल कर. तुम्ही चहा टाका. हो. सॉरी सर, जरा फोन. नाही ठीक आहे. साळगावकर काय काम काढलं? सर माझी लहान बहीण आहे मुक्ता. मुक्ता नाव आहे तिचं. मुक्ता का? छान नाव आहे. थँक्यू सर. सर तिच्यासाठी जरा मदत हवी होती तुमची. माझी मदत म्हणजे? ऍक्च्युली गणित थोडं कच्चं आहे सर तिचं, म्हणून तुम्ही जर तिची शिकवणी घेतली असती तर. कसं आहे साळगावकर, मी माझ्या इतक्या वर्षाच्या शिक्षकी पेशामध्ये शिकवणी या मार्गाला कधी गेलोच नाही. जे काय शिकवलं ते शाळेतच. त्यामुळे माफ कर रे मला. हॅलो, सत्तू बोलतोय. अहो किती वेळ लागणार आहे इंद्राजींना? मला अर्जंटली भेटायचं आहे त्यांना. अहो इंद्राजी बिझी आहेत, मी बोलतो त्यांच्याशी. हो प्लीज प्लीज. हा हा हा. इंदिरा सर. काय चल. हॅलो. हा, इंदिरा सर खूप बिझी आहेत, ते ऐकत नाही आहेत. बाबा तुम्ही नंतर कॉल करा. बाय. अहो ऐका मग. सर प्लीज तुम्ही रागावू नका, पण एक सांगतो सर. सर मुक्ताला गणित शिकवण्यासाठी इतर कोणाचाच विचार मी करू शकत नाही सर. सर मी विनंती करतो सर, प्लीज नाही म्हणू नका. मुक्ताला गणित तुम्हीच शिकवा सर प्लीज. तिची शिकवणी तुम्हीच घ्या आणि हवं तर त्यासाठी जी पण काही फीस असेल ती. नाही नाही, कसं आहे, मी शिक्षणाचं नेहमी दान दिलेलं आहे. त्याचा व्यापार नाही कधी होऊ दिला. जे काय शिकवलं ते शाळेतच तेवढंच. त्यामुळे माफ कर रे बाबा मला. अहो पण ते म्हणतायत तर घ्या ना शिकवणी. नाही, तुम्ही यात पडू नका. हॅलो सत्तू हियर. अहो किती वेळ लागणार आहे इंद्राजींना? आय टॉकिंग टू सर. ओके प्लीज. हा. इंदिरा सर. फोन कमिंग. अर्जंट मॅटर प्लीज.
ओके. आपल्याला काय, बसेल ती बँकवाली बोंबली. सर मुक्ता एकुलती एक बहीण आहे सर माझी. सर तुम्ही तिला शिकवाल तर गणित शिकेल सर. ती चांगले संस्कार होतील तिच्यावर आणि जरा शिस्तही लागेल तिला. सर तुमच्या मुलीसारखी समजा सर तिला आणि शिकवा. तुम्ही सांगाल त्या वेळेला येईल सर ती आणि तुम्ही सांगाल तशी शिकेल. प्लीज नाही म्हणू नका सर. ठीक आहे, पण केवळ तुझ्या आग्रहा खातर आणि माझी मुलगी म्हणालास म्हणून तिला शिकवेन हो. थँक्यू सर. पण एक अट आहे. हा मान्य आहे सर. या शिकवणीचा मी एकही पैसा घेणार नाही. त्या बदल्यात तू एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा. चालेल? मान्य आहे सर. पण सर फीस म्हणून नाही तर काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून तरी. अरे कसली गुरुदक्षिणा, काही नको मला. नाही सर, गुरुदक्षिणा तर मी तुम्हाला देणारच. ती उधार राहिली माझ्या. येतो सर. ये सर. ओ यशस्वी हो. इंदिरा, ती यापुढे सरांकडे येताना सिगरेट नाही ओढायची हा सत्तू. चल बस पटकन. किती वेळ लागणार आहे इंदिराजींना? फोन पण घेत नाहीयेत माझा. हॅलो. काय कुठे भटकतोय? सही घ्यायला इतका वेळ लागतो का? अहो नाही भटकत नाहीये मी. इंदिराजींसाठीच थांबले. झालंय माझं बोलणं. ते येत आहेत. सही घेतली ना की मी लगेच येईन बँकेत. एक काम धड करता येत नाही तुम्हाला. अहो ती सही घेऊन लवकर बँकेत या. जर का सही नाही मिळाली ना तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा. अरे साळगावकर, ये 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 ये. अगं मालती, चहा टाक ग. नाही सर, यावेळेस चहा नको, जरा घाईत आहे. सर माझी बहीण मुक्ता. आणि मुक्ता हे आहेत देशपांडे सर. हाय. हाय काय? नमस्कार कर सरांना. अरे असू दे असू दे. नाही. अरे आयुष्यमान भव. सर मुक्ताला आता तुमच्याकडे सोपवतोय. तू काय काळजी करू नको साळगावकर. उलट तुम्ही आहेत तर आता माझी काळजीच मिटली सर. येतो मी सर. हा ये यशस्वी हो. मुक्ता, ती रबराची गोळी आहे ती जरा बाहेर टाकू. कसली गोळी? ती रबराची तोंडातली गोळी आहे ना ती. खरं शिक्षण आता सुरू झालं मुक्ताचं. आता ये. तुला 27चा पाढा येतो? 27 2 × 7. देशपांडे मॅडम, या 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 या. काय आज बँकेत कसं काय? ते अकाउंट वगैरे उडायला आलात का? मग फॉर्म बाहेर मिळतात, बाहेर नाही या. नाही सर, ऍक्च्युली तुमच्याशीच थोडं बोलायचं होतं. माझ्याशी बोलून आता काय उपयोग आहे? तुम्हाला कामावरनं कमी गेलेलं आहे. हा, आणि नियमाप्रमाणे तुमच्या भरलेल्या दिवसांचा पगार तुम्हाला मिळेल. सर प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. मी सही घेणारच होते, पण सही घेणार होतात, पण हा जो पण असतो ना तो सगळा घोळ करतो. मी तुम्हाला बँकेतनं काढणार नव्हतो, पण सर मी खरंच सांगते. मी काल दिवसभर पावसात उभी होते. खूप वाट बघितली मी त्यांची. पावसात? तुम्ही कामाला गेला होता का सहलीला पावसात भिजायला? सर एकदा ऐकून तरी घ्या माझं. मी सही घेणारच होते. मी प्रयत्न केला. प्रयत्न माहिती का? तुमच्यासारखे अभ्यासातले किडे डिग्री बिग्री घेणारे ते प्रयत्न करतात.
बँक आहे ना ती प्रयत्नांवर नाही चालत, रिझल्ट लागतो, रिझल्ट. म्हणलं काय चाललंय काय आतमध्ये? अहो तुम्हाला माहित नाही, काल दीपिका मॅडमने इंद्राजींची सहीच नाही घेतली, त्यामुळे सर खूप तापलेत. वातावरण खूप गरम आहे आतमध्ये, काय खरं नाही तिचं आज. खरंच म्हणते मी घेणार होते सही. सही घेणार होते, मग डॉक्युमेंट्स का नाही आली? मी खूप फोन केले इंद्राजींना. फोन तुम्हाला कशाला पाठवलं? सही घ्यायला पाठवलं होतं ना, फोन करायला नाही का? फोनवर सही घेत होतात. तुम्ही चला बाहेर, चला चल बाहेर बाहेर बोलू. चल सर ऐका ना सर, सर प्लीज. तो माझा ऐका रे. अरे या देशपांडे बाई आहेत ना, त्या जादूगार आहेत, जादूगार. आता तुम्हाला एखाद्याची सही घ्यायची असेल तर तुम्हाला त्याला भेटावं लागतं की नाही, पण यांचं तसं नाहीये. त्या न भेटताच सही घेतात त्याची, फोनवरून. आहेत की नाही जादूगार? प्लीज ऐकून घ्या माझं. काय ऐकायचं मला तुमचं? मला भरपूर काम आहे. हा, शिवाय तुमचं टर्मिनेशन लेटर पण टाईप करून घरी पाठवायचंय. आणि तुमची सर्टिफिकेटची फाईल, ह्याचं काय करू मी? माझे सर्टिफिकेट. सत्तू, मॅटर काय? तुझी सही नाही घेतली ना, म्हणून 100% मॅडमने काढून टाकलं. किती शिकलास रे तू? 100%? काय सत्तू नोज 100% इज 12वी. नाही, मी बाहेरनं ग्रॅज्युएशनला अप्लाय केलं ना. चल किती येतंय तुला बघू. म्हणजे आज चल, अरे आज चल. अरे जरा थोडं मानतो. देशपांडे साहेब, तुम्हाला झेपत नाहीये का नयनचं स्थळ आणि हे लग्न? असं का बोलताय काका? नयनचे पप्पा, तुम्ही तर अगदी समोरच्यावर तुटूनच पडता. थोडा वेळ घेत असतील तर घेऊ द्यात ना. शेवटी जसं ठरलंय तसं झालं नाही तर आपण डिसिजन घेऊच ना. अहो, मुलाची बाजू आहे आपली. शेवटी रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहे ना. मुलीकडचे ठरल्यानुसार सगळं करणार, म्हणजे तसं मुलीकडच्या करावंच लागतं ना. बरं, ते ट्रान्सपोर्टचं बोलून घ्या बरं एकदा. हो, ट्रान्सपोर्ट? अहो देशपांडे साहेब, लग्नाला वेगवेगळ्या शहरातून माणसं येणार. काही ट्रेननी येतील, काही विमानांनी येतील. मग त्यांना लग्नस्थळापर्यंत नेणे आणण्याची व्यवस्था नको का करायला? नाही म्हणजे कसं आहे, आधी सांगितलं की तुम्हाला तयारी करायला बरं नाही का? नाही, पण इतका खर्च का करायचा लग्नात? आय मीन आयुष्यभराची कमाई जाते. त्यापेक्षा तेच पैसे जर मुला मुलीच्या नावाने बँकेत टाकलेत तर त्यांनाच उपयोगी पडतील ना त्यांच्या संसारासाठी. देशपांडे साहेब, मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये तोंड खुपसू नये, ही साधी समज नाही का तुमच्या मुलीला? हे बघा, ठरल्यानुसार ट्रान्सपोर्टचा खर्च आणि व्यवस्था तुम्हालाच पाहावी लागेल. हे काय आपलं ठरलं नव्हतं काही? मग आत्ता ठरलं, झालं तर मग सगळं नयनच्या स्टेटसला साजेसं व्हायला पाहिजे. आणि मुलीकडच्यांनी खर्चाची तयारी ठेवलीच पाहिजे ना मुलगी देताना. काय हो तर. एक मिनिट, आम्ही मुलीकडचे आहोत म्हणून लग्नाचा सगळा खर्च आम्ही करायचा हे मला नाही पटत आहे. आणि लग्न काय फक्त मुलीचंच होणार आहे का? नाही ना, मुलाचंही होतंय ना. नाही म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्यात काय फरक आहे ना? तुम्हीच सांगा काका. अरे वा, आम्ही लग्नाचं बोलायला आलो होतो.
अपमान करून घ्यायला नाही. चला हो नयनचे पप्पा. नाही नाही, ऐका ऐका जर मी काय म्हणतो ते ऐका. हे बघा देशपांडे साहेब, झेपत नसेल ना तर नका करू लग्न. आमच्या नयनला 56 मुली मिळतील. काय हो? नाहीतर काय? थांबा ना, थांबा. इतकं अपमान झाल्यावरती थांबू म्हणताय? अहो ऐका ना जरा, असं नका करू. लहान आहे ती, कळत नाही तिला अजून. मी माफी मागते तिच्या वतीने. तुम्ही मला एक 2 मिनिटं द्या. 2 मिनिटं हा फक्त. काय चाललंय तुझं बाहेर? काय बडबडत होतीस तू? काय चुकीचं बोलली ती? ए तू गप गा. अगं काय करतेस? जा आणि माफी माग त्यांच्या आधी. आई अगं, ते सारखे मुलीची बाजू आहे मुलीची बाजू आहे म्हणतात ते बरोबर आहे का? हे बघ, मुलीची बाजू पडतीच असते. तुला नाही कळणार ते. तू आधी जा आणि माफी माग. आई हे बघ, आय एम सॉरी, पण मला खरंच नाही वाटत आहे की मी चुकले. ना मी त्यांचा अपमान केलाय, ना मी त्यांना काही अपशब्द बोलले. सो मी का माफी मागू? तुम्ही ना जीव घ्या एकदाचा माझा. आई मी बरोबर केलंस तू, अगदी बरोबर. मी काय म्हणते, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. चला हो नयनचे पप्पा. आम्हाला आता थांबायचंच नाहीये. देशपांडे साहेब, तुमच्या 3 मुलींची लग्न व्हायची आहेत, हे लक्षात ठेवा. एवढा ताटा बरा नाही हो. किती हा उर्मटपणा. वेळीच आवर घाला मुलींना जरा. आम्ही जर काही लग्न मोडलं ना तर अजून तुमच्या 2 मुलींची लग्न व्हायची आहे, ती कधीच होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. अरे देवा, तुमच्याशी बोलत काय बसले? अहो यांच्याशी काही बोलून उपयोगाचं नाही. चला, झाला तो तमाशा पुरे झालाय. चला ऐकून घ्या जरा. हे बघा, मी दीदी दीदी हे बघ, काय काळजी करू नकोस. होईल, सगळं नीट होईल. मी आहे ना. आय एम सॉरी बाबा. तुझ्यामुळे काही नाही, काही चुकलेलं नाही. तुला बँकेत जायला उशीर होतो ना, तुझं तू आवर आणि निघ. पण बाबा, सगळं नीट होईल. हे लग्न होणार. मी आहे ना. ताई ताई, हा बाबा. तू मुक्ताला काल परत पाठवलंस? काय? तुम्हाला काय सगळ्यांना 2-2दा ऐकण्याचा काही रोग झालाय काय? तू मुक्ताला परत पाठवलंस? हो बाबा. का? मी तुला सांगितलं होतं तसं? अरे मग का करता तुम्ही असे? का सगळ्या परस्पर गोष्टी ठरवता? ही मालती दीपूला कर्ज काढायला सांगते, तू माझ्या विद्यार्थिनीला परत पाठवलंस. तुम्हाला काय वाटतं, हा मनोहर देशपांडे आयुष्यातल्या आपल्या आव्हानांना पेलू शकणार नाही का? एक नवरा म्हणून, एक शिक्षक, एक वडील म्हणून मी कुठे कमी पडतोय का? का तुम्ही सगळे परस्पराच्या चुकीच्या गोष्टी? बाबा काय होतंय? बाबा पाणी घे. काय होतंय? डॉक्टरांना बोलूया का आपण? शांत बाबा. बरं आहे मी. थोडस चक्करल्यासारखं झालं होतं. बरं आहे, बरं आहे. दीपू मला जरा आत घेऊन चल, मी जरा पडतो थोडा. चला बाबा. दीपू म्हटलं मी. चल.
पडता का जरा? नाही बरा आहे मी. तू जा तू जा. लहान तोंडी मोठा घास घेते. प्लीज रागवू नका बाबा. हे बघा, तुम्ही दीदीच्या लग्नाचं टेन्शन नका घेऊ. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही एकटे नाही आहात. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. मुलीच्या लग्नाचं कसलं टेन्शन? मुलीचं लग्न म्हणजे आनंद सोहळा असतो. टेन्शन. बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना, डोळे कधीच खोटं बोलत नाही. मुलीचं लग्न आहे म्हणजे दडपण असणारच ना. बाबा, मी लहान असल्यापासून प्रत्येक संकटाला तुम्ही एकट्याने सामोरे गेले. आमच्यापर्यंत त्याची कधी झळी आम्हाला. पण आता ना तुमच्या मुली मोठ्या झाल्यात. आमचे बाबा थोडेसे मात्र. म्हणूनच तुमची सगळी दडपण, चिंता, काळजी याचा थोडा भार आमच्या खांद्यावर टाकायला काहीच हरकत नाहीये. आमची छोटीशी दीपू मोठी झाली. जा जा. मी ठीक आहे, बरं आहे मी. काही नाही. जा, तुला उशीर होतोय. जा बाबा. जा. जा जा जा. मोठी झाली.